Welcome friends. Today we are going to learn the next concept and the basic knowledge for practice set 1.3. 1.3 साठी ज्या बेसिक गोष्टी आहेत आपल्याला पाहायच्या आहेत. The first is that conditional statements and converse. Okay, आता conditional statements and converse. आता पहा conditional statement and converse means what? ओके कंडिशनल मीन्स काय येतं काहीतरी कंडिशन दिलेली असणार आहे. ओके कंडिशन दिलेली असतात म्हणजे काय की जर तुम्ही असं केलं तर तसं होईल. ओके सो इन ज्योमेट्री वी कॅन सी सम कंडिशन्स. आपण काही कंडिशन्स पाहत असतो. कंडिशन्स म्हणजे कशा सपोज आता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलंय की समजा हे काय आहे ही जर लाईन असेल ना तर ही अनलिमिटेड असते. ओके ही जर लाईन असेल तर ती कशी असते अनलिमिटेड असते. ठीक आहे जर समजा या ठिकाणी मी एक फिगर काढली. ठीक आहे याला काय म्हणताय तुम्ही याला जर समजा मी असं केलं आता याला काय म्हणताय स्क्वेअर. हा जर स्क्वेअर असेल ना तर याच्या सगळ्या साइड इक्वल असतील. हा जर स्क्वेअर असेल ना देन एव्हरी अँगल इज राईट अँगल. ह्या कंडिशन म्हणजे असं जर असेल ना तर म्हणजे जसं आपण म्हणतो ना इफ दिस क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर देन म्हणजे इफ द क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर देन काय म्हणणार आपण त्याला द ऑल साइड्स आर इक्वल और द ऑल अँगल्स आर 90 डिग्री ऑफ 90 डिग्री और इक्वल ऑल्सो. ठीक आहे म्हणजे ह्या झाल्या कंडिशनल स्टेटमेंट्स. याला काय म्हणतो आपण कंडिशनल स्टेटमेंट्स. ओके मीन्स काय बघा आता एक स्टेटमेंट लिहितो मी इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल साइन काढतो मी. इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर ओके देन ऑल साइड्स आर इक्वल. पहा काय म्हटलंय आता स्टेटमेंट आधी लक्षात घ्या. ओके काय म्हणते स्टेटमेंट ते क्लिअर करूयात आपण. द स्टेटमेंट सेज दॅट काय म्हणतं स्टेटमेंट इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर म्हणजे काय जर दिलेला क्वाड्रिलॅटरल हा काय असेल स्क्वेअर असेल. इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर देन ऑल द साइड्स ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल हा इक्वल म्हणजे त्या क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या साइड्स कशा असतात इक्वल असतात. आता एक लक्षात घ्या या ठिकाणी इफ आहे या ठिकाणी देन आहे राईट. इफ आणि देन यांना फॉलो करणारे दोन स्टेटमेंट आपल्या लक्षात आले असतील. द फर्स्ट स्टेटमेंट विच इज फॉलोइंग इफ ला फॉलो करतंय आणि दुसरं स्टेटमेंट कोणाला फॉलो करतंय देन ला फॉलो करतंय. मग हे जे स्टेटमेंट्स आहेत ना या स्टेटमेंट्सला काहीतरी नावं दिली जातात. ठीक आहे म्हणजे पहिलं स्टेटमेंट आहे की जे काय करतं समजा कुणाला फॉलो करतं इफ ला फॉलो करतं म्हणजे इफच्या नंतर येतं. आता असे बरेच सेंटेन्सेस आहेत बरं का. आपण असे बरेच स्टेटमेंट समजा आपल्याला क्वाड्रिलॅटरलचा एक टाइप माहिती आहे का. ठीक आहे समजा हा थोडासा असा तसा आला असेल तर लक्षात घ्या. ओके याला आपण काय म्हणतो कुठल्या टाइपचा आहे हा क्वाड्रिलॅटरल आपल्याला सांगता येईल. आपण टाइप जे बघितले होते गेल्या वर्षी त्याच्यात रोम्बस हा एक टाइप बघितला होता. सो दिस इज रोम्बस ऑल साइड्स आर इक्वल ना. सो दिस इज रोम्बस. आता हा जर रोम्बस असेल ना आपण त्याच्यात एक प्रॉपर्टी पाहिली होती की द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ही प्रॉपर्टी पाहिली होती. पण हे कधी पॉसिबल आहे जर हा रोम्बस असेल तर. ठीक आहे मीन्स इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस देन जर तो क्वाड्रिलॅटरल रोम्बस असेल तरच डायगोनल्स आर कॉन्ग्रंट. म्हणजे ही काय आहे अट आहे हे असं असेल तर तसं असेल. आपण बोलताना कधी कधी अटी टाकत असतो पहा तो जर आला ना तरच मी जाईल. ओके किंवा त्यांना जर तसं केलं ना मी असंच करेन. ओके त्या कंडिशन्स असतात अटी असतात. तसं इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर हे एक स्टेटमेंट झालं जे कोणाला फॉलो करतंय इफला आणि दुसरं स्टेटमेंट आहे जे कोणाला फॉलो करतंय देनला. मग जे स्टेटमेंट इफला फॉलो करतं त्याच्यासाठी एक वर्ड वापरला जातो आणि जे स्टेटमेंट देनला फॉलो करतं त्याच्यासाठी एक वर्ड वापरला जातो. ओके आणि त्यांना काय असतात वेगवेगळी नावं असतात. जसं समजा आपण आता हे काय जे आहे हे फॉलो करतंय इफला. ठीक आहे याला काहीतरी म्हणायचं आपल्याला हे का फॉलो करतंय देनला. आता याला हे जे आहे याला काय म्हणतो आपण अँटीसिडेंट म्हणतो. याला काय म्हणतो आपण अँटीसिडेंट आणि हा जो आहे त्याला आपण म्हणतो कॉन्सिक्वेंट. ओके पहिले जे आहे ते आहे अँटीसिडेंट म्हणजे कशाला म्हणणार आहोत आपण अँटीसिडेंट जे पहिलं स्टेटमेंट आहे जे कोणाला फॉलो करतंय इफला जे फॉलो करतंय त्याला काय म्हणणार आपण अँटीसिडेंट. ठीक आहे आणि जे दुसरं आहे ज्याला आपण काय म्हणतोय कॉन्सिक्वेंट राईट.
अँटीसिडेंट म्हणजे कोणतं झालं, जे फॉलो करतंय कोणाला, इफला. इफला फॉलो करतंय त्याला अँटीसिडेंट. याला मराठीमध्ये ना पूर्वार्ध असं म्हणतात, पूर्वार्ध. आणि हा जो आहे तो नंतरचा आहे, म्हणजे याला काय म्हणतो आपण, उत्तरार्ध किंवा उत्तरांग असंही म्हणतात. ठीक आहे. सो लक्षात घ्यायचे, द स्टेटमेंट विच इज फॉलोविंग द इफ. इफला फॉलो केलं की त्याला अँटीसिडेंट म्हणायचं. आता याच्यात सुद्धा पहा, ए आणि सी जे आधी येतं ते ए बी सी मध्ये ए आधी येतं ना, मग त्याला अँटीसिडेंट म्हणा. आणि कॉन्सिक्वेंट कशाला म्हणा, त्याच्यानंतर, म्हणजे जे कोणाला फॉलो करतात देनला. क्लिअर. आता हे झालं इथं अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट. आय थिंक हे लक्षात आलं असेल की अँटीसिडेंट कशाला म्हणायचं आणि कॉन्सिक्वेंट कशाला म्हणायचं. नाव आता मला एक सांगा, आपण कधी कधी काही स्टेटमेंट, आपण आता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो बा. तुम्ही समजा एखाद्या रस्त्यानं जाताय, एखादा मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे, त्या रस्त्यानं जाताय आणि रस्त्याला अचानक तुम्ही खूप गर्दी बघितली तुमच्या डोक्यात पहिल्यांदा काय येतं, अरे बापरे मोठा ऍक्सिडेंट झाला. ठीक आहे. म्हणजे आपण रस्त्यावरून जातोय आणि त्याच कंडिशनला काहीतरी घडतंय, म्हणजे ते त्याच्याशीच रिलेटेड असला पाहिजे. म्हणून आपण काय म्हणतो, रस्त्यानं चाललोय आणि तिथं दिसतंय काहीतरी, गर्दी दिसते, लोक जमलेत, लोक धावाधाव करतात, याचा अर्थ 100% ऍक्सिडेंट. आपली पहिली प्रायोरिटी त्या गोष्टीला असते की ऍक्सिडेंट झाला असेल. आपल्या आजूबाजूला कोणतरी बसलेलं नाही, रे ऍक्सिडेंट नसेल, दुसरं काहीतरी झालं असेल. म्हणजे असं नाही की फिक्स ऍक्सिडेंटच झाला असेल, दुसरी पण पॉसिबिलिटी असू शकते. म्हणजे नेसेसरी नाही, गरजेचं नाही की प्रत्येक वेळेस तेच घडलं असेल. आता इथं बघा मी काय म्हणतोय, आता काय म्हटलंय, इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर देन ऑल साइड्स आर इक्वल. आता माझं स्टेटमेंट मी चेंज करतोय, म्हणजे मी काय करतोय, याला इथे टाकतोय आणि याला इकडे घेतोय. म्हणजे कळलं का. नाव आय एम चेंजिंग द प्लेस ऑफ कॉन्सिक्वेंट अँड अँटीसिडेंट. मी अँटीसिडेंट आता कॉन्सिक्वेंटला घेतोय, कॉन्सिक्वेंट अँटीसिडेंटला घेतोय. बघा कसा, इफ ऑल साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर इक्वल. बघा काय म्हटलंय, इफ all sides of quadrilateral are equal then the given quadrilateral is square. कळलं का. काय केलं मी, फक्त जागा चेंज केल्या, म्हणजे याला इथे घेतलं, याला इथे घेतलं. ते सत्य आहे का चुकलं ते क्लिअर करा. आता बघा काय म्हटलं, इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर, पण हे मी इथे टाकतोय आणि याला इथे टाकतोय. म्हणजे काय, इफ द ऑल साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर इक्वल देन द गिवन क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर. म्हणजे पहिल्या स्टेटमेंट मध्ये आपण काय म्हटलो की जर स्क्वेअर असेल तर साइड इक्वल असणार आहेत. आता काय म्हणतोय, जर सगळे साइड इक्वल असतील तर तो स्क्वेअर असणार आहे. आता हे स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर बसतंय, हे या ठिकाणी काय होतं, बरोबर बसते. पण आता हे जे मी चेंज केलं की नाही, इफ आणि देनला फॉलो करणारे स्टेटमेंट, ते जे चेंज केलं त्याला आपण म्हणतोय कॉन्व्हर्स. त्याला काय म्हणतो आपण, कॉन्व्हर्स, ज्याला मराठीमध्ये म्हणतात व्यत्यास. ठीक आहे. आता व्यत्यास लक्षात आला असेल कशाला म्हणायचं. म्हणजे काय की तुम्हाला जिथे कंडिशनल स्टेटमेंट दिले ना, ते स्टेटमेंट आपण काय करतो, इफ देन फॉर्म मध्ये मांडलंय. त्याच्यात फक्त इफ आणि देनला फॉलो करणारे जे सेंटेन्स आहेत पुढचे, ते फक्त मी काय करतोय, चेंज करतोय, त्यांच्या प्लेसेस चेंज करतोय. आता त्यांच्या प्लेसेस चेंज केल्या आणि मिनिंग तेच राहील किंवा मिनिंग काही होऊ द्या, तर त्यांचे प्लेसेस चेंज केल्यावर जे सेंटेन्स तयार होते ते सुद्धा कंडिशनल स्टेटमेंट आहे. तर त्याला आपण म्हणणार आहोत कॉन्व्हर्स. ठीक आहे. त्याला काय म्हणणार आहोत आपण, कॉन्व्हर्स. म्हणजे लक्षात घ्या. पण आता माझं एक म्हणणं आता की प्रत्येक वेळेस कॉन्व्हर्स बरोबर येईलच असं आहे का, बरोबर येईलच असं आहे का. जसं मी आता म्हटलं की गिवन क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर, बट कधी ऑल साइड्स इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर, जर स्क्वेअर असेल तर सगळ्या साइड इक्वल असतात, जर सगळ्या साइड इक्वल असतील तर स्क्वेअर असतो. स्टेटमेंट बरोबर आहे. पण प्रत्येक वेळेस बरोबर असेल का, प्रत्येक वेळेस बरोबर असेल का, नाही. प्रत्येक वेळेस ते बरोबर असेलच असं नाही. जसं प्रत्येक वेळेस रस्त्यावरची गर्दी ही ऍक्सिडेंटच दाखवते का, नाही. कदाचित तिथं दुसरं काहीतरी असेल. ठीक आहे. तसं प्रत्येक वेळेस तुमचा जो कॉन्व्हर्स असतो तो बरोबरच येईल असं नाही. यू हॅव गिवन द क्वेश्चन. तुम्हाला एक क्वेश्चन दिलाय पहा की हा क्वेश्चन आहे इथला, हा रोम्बस आहे. ओके. आता स्टेटमेंट काय म्हणते पहा, स्टेटमेंट असं म्हणतंय की आपण याला काय म्हणतो, डायगोनल्स. ओके. द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. स्टेटमेंट काय म्हणते बघा, द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर.
म्हणजे डायगोनल्स कोणाची, रोम्बसची कशी असतात, परपेंडिक्युलर. ऍक्च्युली स्टेटमेंट काय आहे ते बघा आणि आपण त्याच्यावरून आता काय करूयात, इफ देन स्टेटमेंट तयार करूयात आणि त्याच्यात नंतर अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट काढूयात. ठीक आहे. आता पहा हे स्टेटमेंट आपण क्लिअर करूया. काय म्हटलंय, प्रॉपर्टी काय सांगते, द डायगोनल्स ऑफ rhombus, the diagonals of rhombus perpendicular to each other. आता पहा शॉर्ट करतो थोडस. The diagonals of rhombus are perpendicular to each other ही प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. म्हणजे काय म्हणते की रोम्बसचे डायगोनल जे असतात ते परपेंडिक्युलर असतात. आता याला मला लिहायचंय इफ देन स्टेटमेंट मध्ये, म्हणजे इफ आणि देन ह्या स्टेटमेंट मध्ये मला त्याला आणायचं. तर काय म्हणते, द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आता बघा कंडिशन काय आहे की डायगोनल्स परपेंडिक्युलर असतात, पण कोणाचे, रोम्बसचे. म्हणजे पहिली अट काय असली पाहिजे, तो रोम्बस असला पाहिजे. मीन्स इफ द गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस, जर दिलेला क्वाड्रिलॅटरल रोम्बस असेल देन इट कॅन हॅपन, तरच हे करू शकतं. देन द डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ठीक आहे. नीट लक्षात घ्या काय म्हणते, हे वाक्य दिले तुम्हाला. वी कॅन राईट दिस स्टेटमेंट लाईक दिस इन कंडिशनल फॉर्म. तुम्हाला दिलेलं स्टेटमेंट कंडिशनल फॉर्म मध्ये मांडता आलं पाहिजे. द डायगोनल्स ऑफ रोम्बस म्हणजे तो रोम्बस आहे, मग हे पहिल्या स्टेटमेंट मध्ये टाका. कंडिशन आहे तो रोम्बस असेल तर हे घडणार आहे. सो द गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस, इफ द गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस देन द डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आता हे झालं कंडिशनल स्टेटमेंट, राईट. कंडिशनल स्टेटमेंट झालं हे. आता आपल्याला याला काय करायचंय, आता आपल्याला हे पण माहिती झालं की हा जो भाग आहे त्याला आपण अँटीसिडेंट म्हणतो, हा जो भाग आहे त्याला आपण कॉन्सिक्वेंट म्हणतो. क्लिअर. नाव आय एम चेंजिंग द प्लेस ऑफ कॉन्सिक्वेंट अँड अँटीसिडेंट. काय होईल पहा, इफ द डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. स्टेटमेंट कसं झालं बघा, इफ चेंज करतो मी, कॉमर्स देतो, इफ द डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन द गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. हे आता इथं खरं पडत आहे का, जर डायगोनल सारखे असतील, डायगोनल परपेंडिक्युलर असतील तर तो रोम्बस आहे. इथं पण काय झालं, 100% खरं ठरलं. ठीक आहे. इथं पण काय झालं, रोडवर चाललोय, म्हणजे प्रत्येक वेळेस आपण काय 2-3 ठिकाणी गर्दी दिसली. पहिल्यांदा आपल्याला गर्दी दिसली, आपण म्हटलं ऍक्सिडेंट आहे आणि खरंच बघितलं तर ऍक्सिडेंट होता. दुसऱ्या वेळेस पण गर्दी पाहिली, आपण म्हटलं अरे मगाशी ऍक्सिडेंट झाला होता, इथं पण ऍक्सिडेंटच असेल. आपण बघितलं उत्तर तेच ठरलं, म्हणजे बरोबर आलं. बट समटाइम्स कधी कधी काय होतं की हे खरं ठरेलच असं नाही. आता एक एक्झाम्पल तुम्हाला दिलंय पेज नंबर 9 वरती. काय एक्झाम्पल आहे पहा. ओके. आता पहा आपल्याला कंडिशन अशी दिलेली आहे की त्यांना स्टेटमेंट मध्ये आपण प्राईम नंबर संदर्भात आपल्याला माहिती आहे बा, प्राईम नंबर सगळे प्राईम नंबर इव्हन आहेत, सगळे ऑड आहेत असं आपल्याला काय म्हणता येतं का? आता नाही, तर नक्कीच नाही. तर ते आता स्टेटमेंट काय दिले पहा की इफ काय म्हटलं बघा, इफ देयर इज अ प्राईम नंबर देन इट मस्ट बी ऑड ऑर इव्हन. मीन्स प्राईम आहे म्हणजे काय म्हटलं त्यांना, ऑड तरी असेल किंवा इव्हन तरी असेल. आता प्राईम नंबर आहे म्हणजे ऑड तरी आहे किंवा इव्हन तरी आहे. मग आपल्याला असं म्हणता येईल का की ऑड असेल किंवा इव्हन असेल ती 100% प्राईम आहे? नाही. ओके. आता मला सांगा प्रत्येक ऑड प्राईम आहे का? नाही. प्रत्येक इव्हन प्राईम आहे का? नाही. एकुलती एकच आहे ती पण 2, राईट. म्हणजे याचा अर्थ इथं स्टेटमेंट आपलं 100% काय ठरलं, चुकीचं ठरलं. मीन्स प्रत्येक प्राईम नंबर हा ऑड किंवा इव्हन आहे. हे स्टेटमेंट एकदम करेक्ट आहे, याच्यात काहीच डाऊट नाही. प्रत्येक प्राईम हा ऑड तरी किंवा इव्हन तरी प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस आपण त्याला कॉन्व्हर्स मध्ये मांडलं त्यावेळेस आपण काय म्हटलं की प्रत्येक ऑड किंवा प्रत्येक इव्हन हा प्राईम आहे. इम्पॉसिबल. 4 प्राईम आहे का? नाही. नंतर 9 प्राईम आहे का? नाही. 100% नाही. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक ऑड किंवा इव्हन हा प्राईम असेल असं नाही. म्हणजे या ठिकाणी गर्दी होती पण ऍक्सिडेंट झालेला नव्हता. गर्दी होती पण ऍक्सिडेंट झालेला नव्हता. एखादी पालखी वगैरे चालली होती आणि त्या पालखीला पाहण्यासाठी लोक तिथं जमले होते.
बरोबर आहे का? म्हणजे प्रत्येक वेळेस रस्त्यावर झालेली गर्दी ही ऍक्सिडेंटसाठीच असते असं नाही. आपण काही काही वेळेस एखादा कार्यक्रम आपला किंवा गणपतीच्या वगैरे वेळेस आपण पाहत असतो का, गणपतीच्या वेळेस आपण जरी कुठून तरी चाललो का कुठंतरी गर्दी दिसते, आपण लगेच म्हणतो अरे गणपतीचा काहीतरी कार्यक्रम चाललाय वाटतं, ठीक आहे. पण आपण असं नाही की प्रत्येक वेळेस तेच घडणार आहे. काही विशिष्ट वेळेत काय होत असतं, वेगळे सुद्धा गोष्टी घडत असतात. सो लक्षात आलं असेल व्हॉट इज कंडिशनल स्टेटमेंट, व्हॉट इज अँटीसिडेंट, कॉन्सिक्वेंट अँड व्हॉट इज कॉन्व्हर्स, राईट. आता नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे पहा आपल्याला दिलेली. तर नेक्स्ट कन्सेप्ट आहे प्रूफ. ओके, ज्याला आपण मराठीमध्ये सिद्धता म्हणतो. आता प्रूफ काय द्यावे लागतात पण, प्रूफ कशाला म्हणायचं. आता आपण प्रूफ हा शब्द शक्यतो ऐकलाय कुठं, मूव्हीज मध्ये, जो रिलेटेड आहे तो कोर्ट कचेरीच्या संदर्भातला शब्द आहे. प्रूफ द्या म्हणतो ना आपण. म्हणजे एखाद्याला आपल्याला खोटं ठरवायचंय किंवा त्यानं चूक केली ते आपल्याला सिद्ध करायचं, त्यावेळेस आपण काय करतो, काही प्रूफ गोळा करतो. तसं फिगर मध्ये सुद्धा आपल्याला प्रूफ गोळा करावे लागतात, ठीक आहे. म्हणजे हे आहे अशासाठी प्रूफ द्यावे लागतात, ठीक आहे. तर ते जे आहे तर त्याच्या आधी आपल्याला थोडेसे एक कन्सेप्ट बघायची, पॉस्ट्युलेट्स नावाची, ज्याला गृहीतक म्हणतात, जे फिक्स असतात. हे असं आहे आणि हे असंच राहणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गृहीत धरलेत की हे असं असतं, असं होणार आहे, आपण ते गृहीत धरायचे, ठीक आहे. गृहीतक असं त्याला मराठीमध्ये म्हणतात. तर ती कुणी मांडली होती पहा, युक्लिडनं मांडली होती, ठीक आहे. तर त्या संदर्भातली काही गोष्टी तुम्हाला खाली दिलेल्या आहेत त्या आपण क्लिअर करूया. फर्स्ट काय आहे पहा, वी कॅन ड्रॉ अनलिमिटेड लाईन्स थ्रू अ सिंगल पॉइंट. क्लिअर करा काय म्हणते. जर आपण एकच पॉइंट काढला, या पॉइंट मधून किती लाईन जातील, अनलिमिटेड लाईन कॅन गो थ्रू दिस पॉइंट. म्हणजे या पॉइंट मधून किती लाईन जातील, तर त्याचा आन्सर असेल अनलिमिटेड. म्हणजे आपल्याला इन्युमरेबल लाईन कॅन गोज थ्रू अ सिंगल पॉइंट. एका पॉइंट मधून अनलिमिटेड लाईन जातात. इथं मी दाखवलं, प्रूफ दिला तुम्हाला हे असं करून, ठीक आहे. सेकंड, आता सेकंड काय बघा, इफ देअर आर 2 पॉइंट्स. समजा तुमच्याकडे 2 पॉइंट्स आहेत, हिअर अँड हिअर. सो हाऊ मेनी लाईन्स कॅन गो थ्रू बोथ द पॉइंट्स, ओनली 1 लाईन कॅन गो थ्रू इट. फक्त एकच लाईन दोघांमधून जाणार आहे, त्याच्यातून नाही जास्त. आता असं म्हणजे एकातून अनेक जातात म्हणल्यावर दोघातून पण किती तर त्याच्यात उपट जातील, बिलकुल नाही. त्या दोघातून फक्त काय होते, एकच लाईन जात असते. ही काय झाली, हे काय झालं, दुसरं पॉस्ट्युलेट झालं. पहिलं झालं ओनली हाऊ मेनी लाईन्स, इन्युमरेबल लाईन्स कॅन गोज टू अ सिंगल पॉइंट. आणि इथून काय घेतलं, ओनली 1 लाईन कॅन गो थ्रू एनी 2 डिस्टिंक्ट पॉइंट. 2 वेगवेगळ्या पॉइंट मधून फक्त एकच रेषा काय होऊ शकते, जाऊ शकते, ठीक आहे. देन वी कॅन ड्रॉ एनी सर्कल बाय एनी पॉइंट. आपण कुठलाही पॉइंट ठेवून सर्कल काढू शकतो. त्याच्यात आपल्याला कुठल्याही प्रकारचं लिमिट, म्हणजे कुठेही आपल्याला सर्कल काढायचं म्हटलं की आपल्याला कुठल्याही पॉइंट पासून कोणताही बिंदू घ्यायचा, त्याला केंद्र मानता येतं आणि त्याला सर्कल काढता येतं. थर्ड पॉइंट, ओके. वी कॅन ड्रॉ द सर्कल बाय एनी पॉइंट, मीन्स कुठलाही पॉइंट अज्युम करून आपण सर्कल काढू शकता. देन हे झालं सर्कलशी रिलेटेड, बरोबर. इथं पॉइंट घेऊ शकता, इथं पॉइंट घेतला की त्याच्या बाजून सर्कल, कुठेही पॉइंट घेतला की त्याच्या बाजून सर्कल तुम्हाला काढता येतं. अँड फोर्थ काय आहे पहा, फोर्थ पॉस्ट्युलेट काय आहे की इफ यू हॅव दिस राईट अँगल, राईट, अँड आय हॅव दिस राईट अँगल. आता हे दोन्ही, हा राईट अँगल आहे, हा राईट अँगल आहे. हा समजा कुठलाही राईट अँगल आहे, हा कोणताही राईट अँगल आहे, तर हे 100% इक्वलच असतात. हा आणि हा, म्हणजे आपल्याला असं म्हणता येत नाही की हे एकाच फिगर मध्ये असले पाहिजेत वगैरे, काही नाही. ह्याचा 90 डिग्री अँगल आहे, ह्याचा 90 डिग्री मेजर, म्हणजे दोन्हीही कसे असणार आहेत, इक्वल. मीन्स एव्हरी राईट अँगल इज इक्वल विथ इच अदर. कुठलाही राईट अँगल, कोणताही, मीन्स एनी 2 राईट अँगल्स आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट विथ इच अदर. म्हणजे कोणतेही 2 तुम्ही घेतले तरी ते 100% एकमेकांशी कसे असतात, कॉन्ग्रुएंट. म्हणजे त्याला असं म्हणायचं नाही की ते एका फिगर मध्ये असले पाहिजेत किंवा काही, त्याला कुठलीही कंडिशन लागणार नाही, ओके. नाउ द लास्ट पॉस्ट्युलेट. आता शेवटचं पॉस्ट्युलेट किंवा शेवटचं गृहीतक काय म्हणतं ते क्लिअर करूयात आपण. शेवटचं पॉस्ट्युलेट आपल्याला असं म्हणतं की व्हेन वी ड्रॉ एनी 2 लाईन्स, समजा मी अशा 2 लाईन्स काढलेल्या आहेत, राईट, अँड दे हॅव अ ट्रान्सव्हर्सल, त्यांना एक काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. देन हे जे आहेत ना त्यांना आपण करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो, बरोबर आहे का. करस्पॉन्डिंगच आहेत का, नाही. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे कोणते झाले, याला हा झाला, ठीक आहे. हे झाले इंटेरियर अँगल्स, म्हणजे दोन्हीही त्या लाईनच्या काय आहेत, आतल्या भागात आहे, ठीक आहे. इफ देअर सम इज, बघा यांचं सम जे आहे ते आहे लेस दॅन 180, म्हणजे यांचं ऍडिशन, दोघांचं मिळून ऍडिशन
जर त्या दोघांचे ऍडिशन इज लेस दॅन, द ऍडिशन इज लेस दॅन 180 मीन्स सप्लिमेंटरी पेक्षा जर कमी असेल त्यांचं मेजरमेंट, then both the lines will definitely touch with each other at a particular distance. काही विशिष्ट अंतरानंतर गेले की ते 100% एकमेकांना इंटरसेक्ट करणार म्हणजे करणार, आणि ह्या किती जरी दूर गेल्या तरी एकमेकांना टच करणार नाहीत म्हणजे करणार नाहीत. मीन्स हे जर लेस दॅन 180 असेल दोघांचं ऍडिशन तर त्या एकमेकांना इंटरसेक्ट करणार म्हणजे करणार. आणि जर व्हॉट इज अबाउट जर समजा 90 डिग्रीचं असेल समजा म्हणजे दोघांचं मिळून मेजरमेंट 180च असेल करेक्ट. आता लक्षात घ्या 180 करेक्टचा अर्थ लक्षात घ्या, हे पण 90 हे पण 90 असं म्हणतोय मी, ठीक आहे, हे समजून घ्या. आता हे जर असेल ना तर ह्या कधीही एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाहीत. बोथ विल बी पॅरलल विथ इच अदर. त्या दोघी एकमेकांना कशा असतील, पॅरलल असतील. ठीक आहे, मीन्स कॉन्सेप्ट काय होती आपली लक्षात आलं का पहा. When we draw any two lines and they have a transversal, and if the sum of any side त्यांच्या कुठल्याही एका बाजूच्या सम जर if the sum is less than 180 of interior angles, ह्या इंटेरियर अँगलचं मेजरमेंट जर 180 पेक्षा लेस असेल, कमी असेल, then those line will definitely intersect with each other, right? So this is the fifth postulates by Euclid. Now we will see the next concept. आता नेक्स्ट कन्सेप्ट काय बघा, ज्याच्यामध्ये आपल्याला गिवन एक कन्सेप्ट पाहिजे, नंतर टू प्रूव्ह आणि प्रूफ. आता आपण प्रूफ बद्दल थोडंसं बोलणार आहोत त्याच्यात. ठीक आहे, आता हे तीन कन्सेप्ट, गिवन म्हणजे काय असतं, टू प्रूव्ह म्हणजे काय असतं आणि प्रूफ म्हणजे काय असतं हे आपल्याला क्लिअर करायचं. ठीक आहे, म्हणजे समजा आपल्याला काय एखादी फिगर दिलेली असते आणि आपल्याला ते प्रूव्ह करायचं की असं असं आहे. ठीक आहे, त्याला आपण टू प्रूव्ह म्हणतो. काय दिलंय त्याला गिवन म्हणतो. आणि प्रूफ म्हणजे काय, ते सिद्ध करायचं, हे प्रूव्ह करायचं, त्याच्यासाठी मांडलेले जे काही तर्कशुद्ध मांडणी आहे किंवा आपण जे काही मांडतोय, आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत की ज्या विल दोज द थिंग्स विच विल बी हेल्पफुल टू प्रूव्ह दॅट स्टेटमेंट, ओके, विल बी कॉल्ड ॲज प्रूफ. त्याला आपण प्रूफ म्हणणार आहे. सपोज आता आपण म्हणतो याला 2 आहे. ठीक आहे, हे 2 आहे, तर हे 2 का आहे हे मांडत बसावं लागेल आपल्याला. ठीक आहे, तर त्याला आपण प्रूव्ह केलं ना. प्रूव्ह करण्यासाठी ज्या गोष्टी मांडतो ना त्याला. आता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. सपोज हा काय आहे, ट्रायंगल आहे. सो तुम्हाला स्टेटमेंट काय असेल, आता स्टेटमेंट मी असं लिहितोय बघा, नीट आहे का स्टेटमेंट काय आहे. द सम ऑफ, आपण प्रॉपर्टी पाहिलेली, द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. हे आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे. द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. म्हणजे तुम्हाला एक सांगितलं की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल म्हणजे दिलेली फिगर 100% काय आहे, ट्रायंगल आहे. म्हणजे याच्यात आपण गिवन मध्ये काय लिहिलं, आपल्याला माहित असणारी गोष्ट कुठली, द गिवन फिगर इज ट्रायंगल, हे इथं माहित झालं. तर सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. आपल्याला प्रूव्ह करायचंय काय की अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल्स टू किती आहे म्हणून सांगायचं आपल्याला 180. आणि इथं काय म्हणणार, ट्रायंगल ए बी सी. म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे, डॅश इज ट्रायंगल, म्हणजे हा काय आहे, ए बी सी इज ट्रायंगल. हे आपल्याला इथं माहित झाले. गिव्हन मध्ये फक्त तो कोण आहे हे माहित झालं. टू प्रूव्ह मध्ये तुम्हाला काय दाखवायचं हे माहित झालं. आणि आता ज्यावेळेस तुम्ही प्रूफ देताल, प्रूफ द्यायच्यात, मग तुम्हाला मांडावं लागेल ना त्याच्यात काहीतरी सारखेपणा किंवा कुठल्या ह्या 3 गोष्टी, हे तिघांचं ऍडिशन कसं काय होतंय. ऍक्च्युली ही प्रॉपर्टी आपल्याला आहे, मी घेणार नाही आता. फक्त मग आता हे तुम्हाला सांगण्यासाठी ए बी आणि सी तिघं एक आहे, तिघं एकत्र केलं की 180 येतं. हे करण्यासाठी जे काही तुम्हाला मांडावं लागेल का नाही वेगवेगळे प्रूफ, की हे आणि हे असं घेतलं तर एवढं होतं, ते तेवढं घेतलं एवढं होतं, हे जे सगळं मांडावं लागेल त्याला म्हणायचं आपल्याला प्रूफ. तर कन्सेप्ट बघा कुठल्या, गिवन जे तुम्हाला दिलेलं आहे ते मांडायचं. टू प्रूफ मध्ये जे तुम्हाला प्रूव्ह करायचे, जे सिद्ध करायचे त्याला साध्य म्हणतात मराठीत याला. ठीक आहे, आणि याला म्हणतात सिद्धता. ठीक आहे, आणि याला काय म्हणतात म्हणजे पक्ष. पक्ष म्हणजे जे आहे ते मांडणं. प्रूव्ह म्हणजे टू प्रूव्ह म्हणजे काय प्रूव्ह करायचं ते मांडणं. आणि प्रूफ म्हणजे तुम्ही ते प्रूव्ह करण्यासाठी काय काय म्हणजे कुठलं कुठलं कलम वापरला. आपण जसं म्हणतो ना वकिली व्यवसायात किंवा कोर्टात या कलमानुसार किंवा ह्याच्यानुसार उपकलमानुसार वगैरे, तर ते प्रूफ इथं तुम्हाला मांडायचे. ठीक आहे, त्याला आपल्याला म्हणायचंय प्रूफ. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला शेवटची एक कन्सेप्ट येते ती येते. आता हा जो प्रूफ आहे ना याला डायरेक्ट प्रूफ म्हणतात. म्हणजे डायरेक्ट हे असं आहे ते मांडणं याला प्रूफ म्हणतात. ठीक आहे, आता इनडायरेक्ट प्रूफ कशाला म्हणतात बघा.
इनडायरेक्ट प्रूफ. आता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. तुमच्या घरामध्ये तुम्ही एकटेच आहात, ठीक आहे. तुमच्या घरामध्ये तुम्ही एकटेच आहात, ठीक आहे. आणि तुम्ही एकटेच बसलेले आहात, तुम्ही ए आहात आणि तुम्ही एकटेच बसलेले आहात, ठीक आहे. तुमचं इथं तुम्ही दप्तर सगळं ठेवलेलं आहे, ठीक आहे. आणि तुम्ही खूप छान डेकोरेट केलेलं आहे. तुमचं जे काही प्रोजेक्ट वर्क असेल म्हणा, काय असेल म्हणा. तुमची छोटी बहीण घरात आली, ठीक आहे. छोटी बहीण घरात आली आणि थोड्या वेळानंतर ती काय झाली, घराच्या बाहेर गेली. आणि तुम्ही इथं बसलेले होते, तुम्ही फक्त पाहिलं होतं की तुमची बहीण आली होती आणि बाहेर निघून गेले. थोडं तुम्ही तुमच्या कामात इकडे तोंड करून व्यस्त होता. तुम्ही प्रोजेक्ट इकडे ठेवला होता आणि तुम्ही वळून बघितलं. इकडे वळून बघितलं तर तुमच्या लक्षात आलं की आपल्या प्रोजेक्ट जे काही लिहिलं होतं, रंगवलं होतं, त्याच्यावर कोणीतरी पाणी सांडलंय. तो प्रोजेक्ट काय झाला, सगळा खराब झालाय. हे तुमच्या लक्षात आलं. तुम्ही पहिल्यांदा काय म्हणणार, कोणाला हाक मारणार, हिलाच हाक मारणार ना तुमच्या बहिणीला, की इकडे तू काय केलंस मला सांगा ते. बरोबर आहे, तुम्ही हिलाच हाक मारणार की तू काय केलंस. आता तुम्ही ऍक्च्युली पाहिलंय का की तिनंच हे केलंय म्हणून, नाही. पण तुम्ही डायरेक्ट तिच्यावर काय करताय, आरोप करताय की तूच हे केलंस. म्हणजे तुम्ही न पाहता काय करताय, एक अंदाज घेताय की तीच आली होती, दुसरं कोणी आलेलं नाही, ठीक आहे. मग तुम्ही ठरवलं की नाही तीच आली होती, हे मला पक्का माहिती आहे, तीच आली होती. म्हणजे तुम्ही इथं कन्फर्म आहात हे तुम्ही स्वतः म्हणताय, पण खरं तर कन्फर्म नाहीत का, कारण तुम्ही स्वतः डोळ्याला पाहिलेलं नाही, ठीक आहे. मग ती खूप ओरडून सांगते की नाही रे, मी आले आणि तिकडे गेले सुद्धा नाही, इकडूनच माघारी गेले. माझं काम इथंच होतं, मी इथली वस्तू घेतली आणि इकडे आले, मी इकडे गेलेच नाही. पण आपण कन्फर्म आपण तिलाच बोलणार की नाही तू हेच केलं, ते हेच केलं, वगैरे वगैरे खूप म्हण. आणि मग नंतर तुमच्या लक्षात येणार की या ठिकाणी एक मांजरीचं छोटं पिल्लू खेळतंय, आणि आपण जे ब्रश करण्यासाठी पाणी ठेवलं होतं ते त्याच्याकडून सांडलंय वाटतं. म्हणजे ही इकडं आलीच नाही, कारण ती सांगते मी किती वस्तू घेतली, इकडे आले निघून. मग ती तिकडे जाण्याचा विषय येतच नाही, म्हणजे ती इकडून गेली असेल. मग आपण म्हणतो की बहुतेक तिनं नाही तर येणं काम केलं वाटतं. म्हणजे आपल्याकडे तर प्रूफ परफेक्ट आहे का नाही. मग आपण कधी कधी काही गोष्टी इनडायरेक्टली सांगत असतो. मग आपण काय करतो, हिच्यावरचा पूर्ण गेला म्हणजे ही त्याच्यातून बाहेर निघली आणि आपण याच्याकडे गेलो, यानंच केलं आपण, असं करतो. तसं आपल्या गणितात सुद्धा कधी कधी काय करायचं असतं, प्रूफ मांडायचे असतात. आणि काही प्रूफ तुम्हाला डायरेक्टली सांगता येत नस, मग त्याला आपण इनडायरेक्टली काय करत असतो, मांडत असतो. म्हणजे समजून घ्यायचं की हेच आहे. म्हणजे पहिल्यांदा काय म्हणायचं की हेच आहे ते, आणि पुन्हा प्रूव्ह करत करत जायचं ते नाही अशा पद्धतीने. आणि पुन्हा म्हणायचं नाही आपण जे मगाशी म्हटलं होतं ते चुकीचं आहे. म्हणजे मी मगाशी जे म्हटलं होतं ना की बहिणीनंच पाणी सांडलं, ते चुकीचं आहे का, कारण इथे एक तुम्हाला प्रूफ सापडलाय, ठीक आहे. सो दिस इज डायरेक्ट मेथड अँड इनडायरेक्ट मेथड टू गिव्ह द प्रूफ, ठीक आहे. तर अशा ह्या मेथड्स आहेत. आणि काही जे थेरम्स वगैरे आहेत ते आपल्याला पुढच्या चॅप्टर मध्ये अजून जास्त बघायला भेटणार आहेत. ओके, सो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. ओके, हॅव अ नाईस डे ऑल ऑफ यू.